नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. ओके, प्लीज वेलकम. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या NDA म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नुकतंच एक विधेयक संमत केलेलं आहे, ज्याला UGC विधेयक म्हणजे युनिव्हर्सिटीज ग्रँट्स कमिशन, राष्ट्रीय विद्यापीठ अनुदान आयोग या नावाने ओळखण्यात येतं. त्या कायद्याचं पूर्ण नाव पण बघूया आपण. पण सर्वात जास्त चर्चा ती याच्यासाठी होत आहे की ह्या विधेयकाला संमत करण्यात आलं आणि अचानकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी फॅन फॉलोईंग तुम्हाला माहित आहे की भारतातच नाही संपूर्ण जगात आहे, आणि त्यांची फॅन फॉलोईंग म्हणजे डाय हार्ड फॅन फॉलोईंग असते की मोदीजींनी कोणतीही गोष्ट केली म्हणजे ती परफेक्ट आहे, एकदम ओके आहे आणि त्याला कोणीच निर्विवादपणे काहीच करू शकत नाही. म्हणजे काही काही नरेंद्र मोदी यांचे काही काही फॅन एवढे जबरदस्त आहे, ते तर म्हणतात की ईश्वराने सुद्धा एखादी गोष्ट वेगळी केली जाऊ शकते किंवा ईश्वराच्या सुद्धा क्रिएशनमध्ये काही चुकीचं राहू शकते, पण मोदीजींच्या क्रिएशनमध्ये किंवा मोदीजींच्या कार्यामध्ये चुकीची राहू शकत नाही. पण अचानक याच फॅन फॉलोईंग पैकी एक फार मोठा वर्ग, विशेष करून जनरल कॅटेगरी, ज्यांना आपण ओपन कॅटेगरी म्हणतो, ओपन कॅटेगरी, त्या ओपन कॅटेगरीमधले अनेक विद्यार्थी, अनेक मोठमोठे अधिकारी, ज्यामध्ये ब्युरोक्रॅट्स, IAS IPS यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं चालू केली. या कायद्याला काळा कायदा म्हणजे ब्लॅक लॉ म्हणण्यात आलं, ब्लॅक लॉ. आणि या संदर्भाच्या या पार्श्वभूमीवर काही IAS IPS लोकांनी राजीनामा सुद्धा दिला आणि चांगल्या मोठमोठ्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सुद्धा यावर टीका टीका केलेली आहे. आता काळा कायदा, महात्मा गांधी यांनी जो म्हटला होता रोलेट कायद्याला काळा कायदा, तेव्हा किती मोठा इतिहास घडला होता. आता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे जे UGCचे नवीन नियम आहे, हे जनरल कॅटेगरीच्या विरुद्ध आहे का, आहे की नाही, हेच जाणून घेऊया आपण की काय आहे याच्यामध्ये. आणि हे सगळे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे प्रोटेस्ट करताना दिसत आहे. आणि आता तर मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये गेलेला आहे, सुप्रीम कोर्टमध्ये सब ज्युडाईस आहे, त्यावर निर्णय काय येतो हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका एवढ्या खालच्या पातळीवर गेलेली आहे की काही काही लोकांनी पंतप्रधान मोदी यांना आक्षेपार्ह भाषेमध्ये सुद्धा ट्विट करून या कायद्यावर टीका केलेली आहे. ते आपण इथे डिस्कस करणार नाही. पण आता याच्यामध्ये बघा की हा नवीन युजीसी विधेयक किंवा कायद्याचं नाव काय आहे. UGC म्हणजे युनिव्हर्सिटीज ग्रँट्स कमिशन प्रमोशन ऑफ इक्विटी, हा एक शब्द आहे, इक्विटी हा शब्द, या शब्दावर नका सगळं मॅटर येऊन थांबलेलं आहे. प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026, विद्यापीठ अनुदान आयोग, उच्च शिक्षण संस्थेमध्ये समानता, आहे की नाही, समानता. तर एकीकडे शासनाचं म्हणणं आहे की आम्ही हे विधेयक का आणलेलं आहे, तर आम्हाला भारतामध्ये विद्यापीठामध्ये जो जाती आधारित भेदभाव सुरू आहे. आता जात म्हटलं की आपल्या भारतामध्ये सर्वात टॉप लेवलचा सेन्सिटिव्ह विषय आहे. एक वेळेचा धर्म आणि धर्म आधारित चर्चा किंवा भेदभाव हा जेवढा होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जातीभेदावर आधारित होतो, जातीभेद आधारित होतो. अनेक लोक वरचेवर सांगण्यासाठी आपण एकाच धर्मातले आहो असं सांगतात, आणि राजकारणासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी. पण त्या एकाच धर्मातल्या विविध जाती एकमेकांसोबत रोटी बेटीचा व्यवहार करतात का, एकमेकांसोबत नाही का, म्हणजे मिळून मिसळून गुन्ह्याने राहतात का, तर उत्तर आहे स्पष्टपणे नाही. या जातीपातीमध्ये उच्चवर्गीय आणि मग निम्नवर्गीय आणि ही चातुर्वर्ण व्यवस्था कितीतरी शतकापासून, हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणून म्हणतात की जात आहे की ती कधीच जात नाही. आणि नेमकं याच जातीच्या आधारावर उच्च शैक्षणिक संस्था, IIT असेल, IIM असेल, मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, कृषी विद्यापीठ, मोठमोठ्या विद्यापीठामध्ये आजपर्यंत असे खतरनाक प्रकरण घडलेले आहे जाती आधारित, जाती आधारित भेदभाव, की त्यामध्ये ज्यांच्यासोबत नाही का हा जाती आधारित भेदभाव झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी सुसाईड म्हणजे आत्महत्या सुद्धा करून टाकलेली आहे. ते सुद्धा बघूया आपण. पण तुम्ही हे बघू शकता, विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजे युनिव्हर्सिटीज ग्रँट्स कमिशन, नावाप्रमाणे भारतातल्या सर्व युनिव्हर्सिटींना आवश्यक लागणारा जो पैसा आहे, आपल्या सोप्या भाषेमध्ये ग्रँट म्हणजे पैसा, त्यांना वर्षभराचं प्रशासन करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा रिलीज करणारी संस्था म्हणजे UGC, युनिव्हर्सिटीज ग्रँट्स कमिशन. आणि हे सर्व जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी मग सेव्ह एज्युकेशन 2026 म्हणून या नावाने नका नवीन UGC विधेयकाबाबत काय करताय, एक म्हणजे विरोध करत आहे. नव्या UGC विधेयक ज्याचं आपण नाव बघितलं, ज्यामध्ये समानता आणि इक्विटी हा शब्द आहे, यामध्ये भेदभाव विरोधी व्याख्या, आणि नेमकी ही जी भेदभाव विरोधी व्याख्या आहे यावरच अनेक लोक म्हणजे चिडलेले आहे. भेदभाव विरोधी व्याख्या म्हणजे या विधेयकात सर्वात जे रूट कॉज प्रॉब्लेम आहे, रूट कॉज जो मूळ प्रॉब्लेम आहे ती म्हणजे भेदभाव विरोधी व्याख्या. आणि या व्याख्येला अनेक जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा अनेक IAS IPS जे जनरल कॅटेगरीमधून येतात किंवा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये वकील लोक सुद्धा त्यांनी या व्याख्येला फार चुकीची व्याख्या म्हटलेली आहे.
तर भेदभाव विरोधी व्याख्या विस्तृत 2026च्या नियमानुसार भेदभावामध्ये जात, धर्म, लिंग म्हणजे स्त्री पुरुष, मुलगा मुलगी, अपंगत्व आणि वंश, जन्मस्थान इतर कारणावरून आधारित अन्याय वागणूक समाविष्ट आहे. आता काही लोकांचं म्हणणं असेल की यार युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारे भेदभाव होतो का? कारण अनेक विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये शिकतात, नुकतेच 12वी मधून पास झालेले असतात, 12वी मधून, ज्याला आपण आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणतो नुकतेच अंड्यातून फुटून बाहेर पडलेले. त्यामुळे यांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर यांना मौज मस्ती, नवीन नवीन मित्र बनवणं, प्रेमात पडणं, प्रेमात पाडून घेणं, जबरदस्ती वन वे, अशा या धंद्यामध्ये यांचे नका 4 वर्ष निघून जातात. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर, म्हणजे जे ग्रॅज्युएशनचे. तोपर्यंत यांना काही लक्षात येत नाही की जात, धर्म, भेदभाव काय आहे. तुमच्यापैकी अनेकांना सुद्धा अनुभव असेल आहे की नाही, की आपण ग्रॅज्युएशनमध्ये रूम पार्टनर आपले कोण होते, आपण कोणासोबत राहिलो, याची आपल्याला कल्पना पण राहत नाही, जात फात आपण विचारत नाही. पण एक वय असं येतं की त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशनला जातो. पोस्ट ग्रॅज्युएशनला मोठमोठ्या याच्यामध्ये आपण MBA करायला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन PG मेडिकल किंवा ME इंजिनिअरिंग किंवा IIT IIM मध्ये जातो. तोपर्यंत एक मॅच्युअर्डनेस येते आणि मग या समाजातल्या काही गोष्टी दिमागात जातात आणि तिथे युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर जात पात धर्म या गोष्टी सुरू होतात. इनफॅक्ट कॉलेजमध्ये गेट टुगेदर नावाचा, म्हणजे गेट टुगेदरमध्ये येतात ते आपण जाती आधारित गेट टुगेदर होतात आणि बिंदासपणे त्याला फ्लॅशिंग करण्यात येतं. त्यानंतर नका रूम पार्टनर येताना सुद्धा पहिलेच डिसाईड होतं की आपण एकाच गावाचे, एकाच जातीचे, भावकीमध्ये येतो, एकेका जातीचे, तर आपण रूम पार्टनर. PG लेवलची गोष्ट सांगतोय. आणि मग टिफिन खाताना सुद्धा किंवा सोबत राहताना, मूवीज बघताना, प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्या जाती जातीचा नका ग्रुप तयार होतो. आणि आपल्या भारतामध्ये फार नॅचरल आहे, कारण ती म्हटलं ना, जात आहे की जात नाही, आणि जातीचा तो जो विषय आहे तो लोकांना इथे आहे, एकदम इथे. धर्म तरी इथे असेल, पण जात म्हणजे डायरेक्ट इथे आहे, इथे जातीवर. कारण एकाच धर्मातले सर्वच्या सर्व जाती समान आहे का? नाही. सर्वच्या सर्व जाती एकमेकांसोबत रोटी बेटीचा व्यवहार करतात का? नाही. सर्व जातींना प्रत्येक प्रकारचे समान अधिकार घटनेने सुद्धा दिलेला आहे का? नाही. त्यामुळे जात हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. तर या आधारे भेदभाव विद्यापीठामध्ये होते आणि या व्याख्येत समानता, इक्विटी आणि मानवी प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृतींचा समावेश आहे. म्हणजे कोणत्याही सो कॉल्ड खालच्या जातीतल्या लोकांना वरिष्ठ वर्गाकडून कधी जात, धर्म, लिंग, अपंगत्व, वंश या आधारे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे बोलण्यात आलं, त्यांना डिसवण्यात आलं, त्यांना जातीपातीवर किंवा त्यांच्या इतिहासावरून त्यांना चिडवण्यात आलं, आणि ती गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या मनाला एवढी लागली की त्याने सरळ सरळ आत्महत्या करून घेतली का? तर होय, असं घडलेलं आहे की नाही? पहिल्यांदाच या UGCच्या नियमामध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये, संरक्षित श्रेणीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासोबत इतर मागासवर्गीय म्हणजे OBC यांचा पण स्पष्टपणे समावेश आहे. आणि हाच वादाचा मुख्य मुद्दा बनलेला आहे की जर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC समाजातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याची जात म्हणजे अनुसूचित जाती जमाती किंवा त्यांचा जातीचा इतिहास किंवा त्यांचा धर्म, लिंग या आधारे त्यांच्यासोबत बोलून किंवा कोणती कृती करून किंवा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांचा भेदभाव करण्याचा प्रयत्न केला, तर त्या अगेन्स्ट नका, त्याच्या विरोधात नका ऍक्शन घेण्याचा नका नियम आहे या नवीन कायद्यामध्ये. आता हा व्यक्ती रोहित वेमुला IIT मध्ये होता, IIT मध्ये. आणि हा नाही का अनुसूचित जाती अनुसूचित जातीला बिलॉंग करत होता. पण असं काय घडलं याच्यासोबत की रोहित वेमुलाला सरळ सरळ आत्महत्या करावी लागली. आत्महत्या. IIT मद्रासचा विद्यार्थी होता, IIT मद्रासचा. त्यानंतर इकडे गळ्यामध्ये तुम्ही स्टेटस्कोप बघू शकता. या स्टेटस्कोपवरून लक्षात आलं असं, डॉक्टर पायल ताडवी, MBBS ची विद्यार्थिनी. MBBS करून कोणाला वाटत नाही की आपला मोठा दवाखाना ओपन करावा, लोकांची सेवा करावी, भरगतचा पैसा पण कमावा. पण डॉक्टर पायल ताडवीने अचानक आत्महत्या केली. कशामुळे? रॅगिंग. आणि तिच्या त्या रॅगिंगमध्ये, रॅगिंगचा इतर प्रकार वेगळा, मारहाण करणे किंवा डिसवणे किंवा चिडवणे, पण तिला सरळ सरळ धर्म आणि जाती आधारित तिला डिप्रेशन करण्यात आलं, तिला डिसवण्यात आलं, चिडवण्यात आलं. तिच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहून आहे. आणि रोहित वेमुलाने सुद्धा आपल्या सुसाईड नोटमध्ये की मला कॅन्टीनमध्ये जेवण करण्यापासून तर रात्री मला हॉस्टेलमध्ये झोपेपर्यंत मला कोणत्या ना कोणत्या क्षणी मला माझ्या जातीवर वगैरे चिडवण्यात येतं, डिसवण्यात येतं, भेदभाव करण्यात येतं. हे 2 एक्झाम्पल आहे. असे अनेक एक्झाम्पल आहे. परंतु हे 2 प्रकरण भारतामध्ये फार जास्त गाजले होते. आणि 2-3 दिवसापूर्वीच रोहित वेमुला हिच्या आईचा व्हिडिओ पण प्रसिद्ध झाला सोशल मीडियावर की रोहित वेमुलाच्या एका पुतळ्यासमोर ती म्हणजे टाहो करून रडत होती. आईचं मन शेवटी आहे की नाही. 2026च्या UGC नियमावलीमध्ये 2012च्या भेदभाव विरोधी मार्गदर्शक तत्वाची जागा घेतलेली आहे. आता इथे काय होणार आहे की भेदभावाची जी व्यापक व्याख्या आहे, यामध्ये कोणताही यामध्ये SC किंवा ST किंवा OBC
या विद्यार्थ्यांविरुद्ध या विद्यार्थ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आला, जात किंवा धर्म किंवा वंश किंवा लिंग किंवा त्यांच्या इतिहासाच्या नावावरून त्याच्यावर भेदभाव करण्यात आला, तर एक कायदेशीर बंधनकारक चौकट तयार करण्यात आलेली आहे. ती म्हणजे काय? ओके, ती म्हणजे सर्वात महत्वाची बाब की पहिले हा फोटो बघा. ओके, UGCच्या नियमामध्ये इक्विटी हा शब्द वापरण्यात आला. इक्विटी, तुम्ही दोन्ही फोटो आरामशीर बघा. मी थोडा बाजूला होतो. इथे इक्वालिटी. ओके, इथे इक्वालिटीमध्ये काय दाखवलं की याला सुद्धा, ओके, याला सुद्धा याच हाईटचा टेबल, याला सुद्धा सेम तेवढ्याच हाईटचा टेबल आणि याला सुद्धा तेवढ्याच हाईटचा टेबल. मग याला म्हणतात इक्वालिटी. ओके, इक्वालिटी आहे की नाही? याला म्हणतात इक्वालिटी, समानता. ओके, समानता, की तिघांना सारख्याच नका टेबल दिला, परंतु हा हाईटने उंच असल्यामुळे मॅच क्लिअर बघू शकतो. हा थोडासा उंच आहे, हा सुद्धा मॅच बघू शकतो, पण हा बघा फटीतून मॅच बघत आहे. तर ऍक्च्युली याला याला खऱ्या अर्थाने तुम्ही समानता म्हणणार का इक्वालिटीला? तर नाही. आता इक्विटी. ओके, इक्विटी, जो शब्द UGCच्या नियमात विचारण्यात आलेला आहे, याची हाईट एवढी मोठी आहे की याला कोणता टेबल द्यायची गरज नाही. हा स्वतः स्पष्टपणे उभा राहून बघू शकतो. याला, ओके, याला ना काही टेबल दिला ज्याच्यावर हा बघू शकतो, आणि हा ज्याची हाईट कमी होती याला 2 टेबल देण्यात आले. 2 टेबल याला देण्यात आले. आता हा मग मॅच क्लिअर बघू शकतो त्याच्या हाईटनुसार. आता हाच इक्विटीचा मुद्दा आरक्षणासोबत सुद्धा जातो, आणि त्याच आरक्षणावरून आपल्या भारतामध्ये जातीपातीचे खूप भांडणं लागतात. अनेक लोक ज्यांना आरक्षणाचा राज्यघटनेचा कलम सुद्धा माहीत नाही, आरक्षणाचा इतिहास सुद्धा माहीत नाही, आरक्षण हा जातींना नसून वर्गांना देण्यात येतो, क्लासेसला देण्यात येतो, कास्टला देण्यात येत नाही, हे सुद्धा माहीत नाही. ते लोक सुद्धा आरक्षणावर नका बयाच नका म्हणजे नाहक बडबड करतात. पण आरक्षण आणि नका UGCच्या नवीन मुद्द्यामध्ये इक्विटीचा हा पॉझिटिव्ह चित्र आहे. पॉझिटिव्ह, ज्याची कॅपॅसिटी आहे तो स्वतःहून मॅच बघत आहे. याला एकाची गरज आहे आणि याला 2 ब्लॉकची गरज आहे. याला 2 ब्लॉक देण्यात आले. दिस इज नोन ॲज द ट्रू जस्टिस. याला म्हणतात, ओके, योग्य न्याय. मग आता कॉलेजामध्ये धर्म, जाती, जेंडर आणि पार्श्वभूमीच्या आधारे होणारे भेदभाव मूळपासून नष्ट करणे हा UGCच्या या नवीन नियमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी एक तक्रार सेल स्थापन करण्यात येणार आहे. तक्रार सेल. ओके, यासाठी एक तक्रार सेल स्थापन करण्यात येणार आहे. आणि इथेच काही लोकांच्या, ओके, इथेच काही लोकांच्या जिवारी आलेला, काही लोकांच्या इथे जिवारी आलेला असं म्हणू शकतो की तक्रार सेल कशासाठी? ओके, तक्रार सेल कशासाठी? आतापर्यंत असा नियम नव्हता. आतापर्यंत भेदभाव व्हायचे, आणि रोहित वेमुला आणि डॉक्टर पायल ताडवी सारखे अनेक विद्यार्थी त्या भेदभावाला सहन करायचे, किंवा सहन न झालं तर आत्महत्या करून घ्यायचे. परंतु आता नाही का, जर विद्यापीठामध्ये धर्म, जाती, जेंडर या आधारे जर भेदभाव होत असेल, आणि त्या मुद्दामून नका दिसवण्यात येत असेल, पर्टिक्युलरली अनुसूचित जाती, जमाती आणि OBCंना त्यांच्या जातीवरून, त्यांच्या वंशावरून, त्यांचे रंग, त्यांचे कपडे, त्यांची भाषा आणि त्यांच्या नका जेंडर किंवा त्यांच्या जातीचा आणि त्यांच्या जातीचा इतिहास यावरून मुद्दामून दिसवण्यात येत असेल, चिडवण्यात येत असेल, भेदभाव करण्यात येत असेल, तर आता एक तक्रार सेल स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा तातडीने निपटारा होईल. परंतु नियमात स्पष्ट केला आहे की शाळा आणि उच्च शिक्षणामध्ये प्रवेश आणि त्या उच्च शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये रूम देताना या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता असायला हवी. म्हणजे रूम देताना किंवा हॉस्टेलमध्ये प्रवेश देताना जातीपाती विचारणे किंवा जाती आधारित मुद्दामून नाही का भेदभाव करणे या गोष्टी होणार नाही. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी म्हणजे इक्विटी मिळेल. तसेच या नियमांना न मानणाऱ्या संस्थांची सरकारी फंडिंग रोखता येईल. इथूनच अनेक लोकांनी चिडचिड सुरू केलेली आहे, अनेक विद्यापीठातल्या लोकांनी सुद्धा, की या नियमांना न मानणाऱ्या संस्थांची सरकारी फंडिंग रोखता येईल. तर त्यांचं म्हणणं आहे की हे नियम म्हणजे विद्यापीठांच्या ऑटोनॉमी म्हणजे स्वतःची निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणं आहे. पण असं एक म्हणतात की दो और दो पाच नाही, साच को कोई आच नाही. जो व्यक्ती एकदम सच्चा असतो, सच्चा म्हणजे खरोखर एकदम त्याने कोणताच गुन्हा केला नाही, त्याला अशा नियमाची फिकीर येणार नाही. आहे की नाही? जो व्यक्ती भेदभाव करतच नाही, ओके, जो व्यक्ती भेदभाव करतच नाही जातीपातीवर वगैरे, तर त्याला काय फिकीर की अशा प्रकारची सेल तयार केली काय, आणि नका अशा प्रकारची सेल तयार केली काय आणि काय केलं काय. कारण त्याला माहित आहे मी भेदभाव केला नाही, जो भेदभाव करणार नाही त्याच्या विरुद्ध कधी कंप्लेंट जाणारच नाही. ही एक बाजू आहे. ओके, पण नका अनेकांना अशी भीती पण वाटते की या कायद्यामुळे किंवा या नवीन नियमामुळे होऊ शकतात की फेक केसेस तयार होतील. एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलीकडून किंवा एखाद्या मुलीला एखाद्या मुलाकडून पर्सनल बदला काढायचा आहे, काही पर्सनल बदला म्हणजे मॅटर काहीतरी वेगळंच आहे, पण त्याला आता फसवायचं आहे. तर मुद्दामून नका ते आपल्या जातीचा आव आणून किंवा माझ्यावर जातीवाचक, धर्मवाचक, माझ्या कपड्यावर, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या वंशावर, माझ्या लिंगावर आणि नका लिंगवाचक नका याच्यावर नका भेदभाव करण्यात आला. ओके, भेदभाव करण्यात आला.
मुद्दामून भेदभाव करण्यात आला, म्हणजे मला माझ्या जातीनुसार, माझ्या जातीच्या पार्श्वभूमी आणि इतिहासानुसार मला डिसवण्यात आलं किंवा मला कमी लेखण्यात आलं. अशा फेक केसेस सुद्धा येऊ शकतात. जसं मागे पण एक विषय आला होता की ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये अनेक वेळा नाही का 10 ते 15% केसेस फेक असतात, जरी 80 ते 85% केसेस ओरिजिनल असतात. पण 10 ते 15 जे ते नका ओके ते नका फेक सुद्धा ओके ते सुद्धा फेक ओके फेक सुद्धा असतात, ते फेक असतात असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये ओके यामध्ये अशा प्रकारे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आणि या नियमांना न मानणाऱ्या संस्थांची सरकारी फंडिंग रोखता येईल, त्यांना भरमसाठ दंड आकारता येईल असं म्हटलेलं आहे. आता या नियमांना विरोध का होत आहे डायरेक्ट तर या नियमांना विरोध फक्त आणि फक्त जनरल कॅटेगरीकडून होत आहे. जसं म्हटल्याप्रमाणे की जनरल कॅटेगरीच्या अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे एकतर विद्यापीठाच्या स्वातंत्र्यामध्ये हा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे, आणि नंबर 2 जी तक्रार सेल निर्माण करण्यात येत आहे, एक समिती आणि कमिटी, एक ऑर्गनायझेशन निर्माण करण्यात येत आहे जिथे SC ST आणि OBCचे विद्यार्थी आपल्या कंप्लेंट टाकू शकतील आणि त्या कंप्लेंट तातडीने सॉल्व्ह करण्यात येईल. तर यामध्ये महाविद्यालयांच्या स्वातंत्र्याला धोका आहे. जाणकारांचं म्हणणं आहे की नियमाच्या बहाण्याने सरकार युनिव्हर्सिटीच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये दखल देत आहे. त्यांचं म्हणणं आहे की कॉलेजला त्याचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे आणि हे नवीन नियम हिरावून घेत आहे. नंबर 1. नंबर 2, निधीवर परिणाम स्पष्टपणे म्हटलेला आहे नवीन नियमात की जर जर कोणी नाही का जर कोणतेही विद्यापीठ किंवा कॉलेज या जाती आधारित भेदभाव किंवा इतर कोणत्याही UGCच्या नवीन नियमांना पाळत नसेल, त्याची फंडिंग रोखण्यात येईल. म्हणजे एखाद्या कॉलेजमधून अशा कंप्लेंट आल्या, रोहित वेमुलासारख्या, डॉक्टर पायल ताडवीसारख्या जाती आधारित धर्म आधारित भेदभावाच्या कंप्लेंट आल्या, तर होऊ शकते UGC त्यांची फंडिंग रोखून देणार. फंडिंग रोखली म्हणजे पगार प्रशासन सगळं थांबलं. बाकी नो पैसा तर नो मनी अन्न म्हणजे नथिंग. तर या नव्या नियमात ओके म्हटलेलं आहे की कॉलेज या नियमांना पाळणार नाही. UGC विद्यापीठ अनुदान आयोग त्यांची सरकारी मदत म्हणजे गव्हर्नमेंट फंडिंग रोखू शकते. विरोधकांना भीती आहे की सरकार या नियमाचा वापर कॉलेजकडून त्यांचे आदेश पाळण्यासाठी भीती म्हणून वापरू शकते. UGCच्या रेग्युलेशनसाठी हे जे सगळे विद्यार्थी नका रोल बॅक द अँटी स्टुडंट UGC रेग्युलेशन ब्लॅक ऍक्ट असं म्हणत आहे. याच्यामध्ये नवीन नियमांच्या पैलूचा न्यायालयीन आढावा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. आता सर्वात मोठा मुद्दा आहे की हे मॅटर सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे. यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सांगा की एकीकडे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे आणि एकीकडे SC ST OBC विद्यार्थी आहे. SC ST OBCच्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव झालेला आहे, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. त्यावर कमिट्या, समित्या, आयोग बसलेले आहे. त्यातून समोर काय झालं, किती लोकांना शिक्षा झाली, हे सुद्धा NCRBच्या आकडेवारीमध्ये स्पष्ट आहे. दुसरीकडे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की SC ST OBCंना हा कायदा फेवर करतो आणि या कायद्यामुळे फेक केसेस येऊ शकतात, अनेक वेळा ॲट्रॉसिटी सारखे फेक केसेस, आणि नाका जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. आणि या पलीकडे काही अधिकाऱ्यांना आणि कॉलेजच्या लोकांना वाटतं की जर आपल्या कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि आपण त्यांना थांबवू शकलो नाही किंवा आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा अनावधानाने अशा घटना घडल्याच आपलं लक्ष असून सुद्धा, आणि मग या एका प्रकरणामुळे त्याला फार मोठा राष्ट्रीय मॅटर बनलं तर आपली फंडिंग रोखू शकते. आपल्या कॉलेजच्या प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट सरळ हस्तक्षेप करू शकतं. त्यामुळे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आणि अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठ याचा विरोध करत आहे. तर SC ST OBC या अनेक संघटनांनी याला योग्य नियम आणि खरोखर समानता आणण्याची एक नवीन क्रांतिकारी पाऊल म्हटलेलं आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा याला एक नवीन क्रांतिकारी पाऊल म्हटलेलं आहे. तर या व्हिडिओवर तुमचे काय मत आहे ते नक्की सांगा आणि तुमचे सुद्धा मत नक्की सांगा. आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जो निर्णय येईल तो आता कोणता निर्णय येईल त्याची नाका अपेक्षा करणं, हे आपल्याला अपेक्षा करणं किंवा त्याची वाट पाहणं एवढंच आपल्या हाती आहे. तर सर्वोच्च न्यायालय या UGCच्या कायद्यावर नेमकं काय निर्णय घेतो ते बघण्यासारखं आहे. पण सध्या तरी UGCचं हे विधेयक एवढं कॉन्ट्रोवर्शियल बनलेलं आहे, याला ब्लॅक ॲक्ट म्हटलेलं आहे. काही IAS IPS लोकांनी राजीनामा दिलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पर्सनल टीका करण्यात आलेली आहे त्यांच्याच मोठमोठ्या म्हणजे हेवीवेट समर्थकाकडून. तर नेमकं या कायद्यावर आता काय होतं हे बघण्यासारखं आहे. तुमचे मत नक्की या व्हिडिओमध्ये कळवा. विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.